जयवंत पाटील साहेब असतील, त्यानंतर रमेश पाटील यांना विनंती असेल की आपण व्यासपीठाच्या दिशेने यायचं आहे. मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू होतोय. कुठला संघ पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी पटकावेल आणि ती कडवी झुंज मैदानाच्या आतमध्ये 6 वाजता 20 मिनिटांमध्ये 4 षटकं पूर्ण करायची आहेत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होत असताना आपण सध्या गोलंदाज जर बघितला तर नितीन आपण सध्या बघतोय गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू फाईनचं क्षेत्र निवडलं, इथून ऑन साइडला मिड विकेट आणि तिथून जर बघितलं तर कौ कॉर्नर रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. सध्या 1 धाव या चेंडूवरती येते आणि एका धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते, ती म्हणजे 1 धाव. कालच्या दिवसामध्ये आपण जर बघितलं सध्या 12वाची जी भूमिका आहे ना ती काल ओपनर होते, म्हणजे काळ बदलतो ना एखाद्या, आज थोडीशी इंजर्ड आहे म्हणून असं काही नाही. पण काल ज्याच्या बॅट मधून धावा आल्या होत्या तशी गणेश ठाकूर सध्या आमच्या कॉमेंट्री स्टुडिओ मध्ये आहेत. त्यांच्या त्या स्टार्ट म्हणजे तो त्यांच्याकडनं तो स्टार्ट मिळायचा फ्लाइंग स्टार्ट, त्या फ्लाइंग स्टार्टच्या बलबुत्यावरती आज फायनल संघ खेळताना आपल्याला पाहायला भेटतोय. आणि सध्या ते आमच्या सोबत आहेत, आमच्या कॉमेंट्री स्टुडिओ मध्ये आहेत. आणि सध्या आपण जर बघितलं तर कांद्रपाडा संघ फायनलचा सामना खेळत असताना पाहायला भेटतोय. समोरचा जर संघ बघितला तर भाताने मास्टरचा संघ आहे. चला 5 मिनिटं तुम्हाला प्रत्येक षटकामध्ये 5 मिनिटं पूर्ण करायचे आहेत. वेळ जातोय, प्लीज थोडं सहकार्य करा. एक चेंडूचा खेळ पूर्ण होतोय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होत असताना बॅकफुटला गेले, इथून फक्त स्टेअर केलं गेलं या चेंडूवरती आणि या चेंडूवरती येते 1 धाव आणि एका धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते, ती म्हणजे 2 धावा फलकावरती लागत असताना आपल्याला पाहायला मिळतात. सध्या डावखुरी हाताचा फलंदाज आहे, उजव्या हाताचा फलंदाज आहे, त्यामुळे वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल होतोय आणि इथून गोलंदाजाची लाईन लेन सुद्धा बदल होते. मैदानाच्या आतमध्ये डावखुरी हाताचा फलंदाज आहे. अजून जर आपण बघितलं तर सफल होऊन झाले, तिथून एसटी रक्षकाच्या डोक्यावर चेंडू पण चांगला बॅकअप दिलं जात आहे. शॉर्ट फाईन लेग मधून चांगल्या प्रकारचं बॅकअप दिलं जात आहे आणि तिथून जर बघितलं तर या चेंडूवरती येते 1 धाव आणि एका धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते, ती म्हणजे 3 धावा फलकावरती लागत असताना 3 चेंडूचा खेळ पूर्ण होतोय आणि 3 धावा फलकावरती लागल्या जातात भाताने मास्टर या संघाच्या. फायनलचा हा सामना सध्या आपण प्रेक्षक बघतोय आणि प्रेक्षकांसाठी पारितोषिक आहे. षटकाराच्या बाहेर जर झेल पकडला तर 100 रुपयाचं कॅश प्राइज निलेशजी दळवी यांच्याकडनं दिलं जाईल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, झेलची संधी पाहायचं आहे. 2 क्षेत्ररक्षक इथून पण बाउंड चेंडूला फील्ड केलं जाईल पण 2 धावा काय रोखू शकणार नाही आणि या 2 धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते, ती म्हणजे 5 धावा. धनंजय याचा जर विचार केला खेळीचा तर जबरदस्त खेळी आपण बघितले गेले आणि गेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सुद्धा देणं सध्या बाकी आहे, कारण आपल्याला फायनलची मॅच खेळवायची आहे म्हणून गेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण तोही द्यायचा बाकी ठेवलेला आहे. इथून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, झेलची संधी, परतावं लागते. धनंजय पाटील बॅक टू डगआउट गॉन. धन्यवाद डीजे. इथून जर बघितलं तर 1 चेंडूचा खेळ शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये. मैदानाच्या आतमध्ये 1 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. नवीन बॅटर आपण सध्या बघितलं तर जयदीप कासार आपण सध्या बघतोय स्ट्राईक एंड वरती आहेत. धनंजयच्या बॅटमधून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पण मिस टाइम झाला होता आणि तिथून मिड विकेटला जर बघितलं तर क्षेत्ररक्षक होते आणि चांगल्या पद्धतीने झेल टिपताना आपण बघितलं गेलंय. सध्या आमच्या कॉमेंट्री स्टुडिओ मध्ये सुद्धा जर आपण बघितलं ना तर 12 प्रतिनिधी आहेत. चेहऱ्यावरती हास्य आहे, गडीबाज झाला तरी हास्य आहे. यावेळी चेंडू जातोय ऑन साइडला, क्षेत्ररक्षक आहे, चांगला क्षेत्ररक्षक नाही केलं जात, तिथून बॅकअप केला जातोय आणि सध्या तरी जर बघितलं तर मैदानाच्या आतमध्ये परतावा लागते. इथून गडी बाद होईल, आणखीन एक गडी बाद होत असताना धाव संख्या 6 वरती असताना पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण होतोय आणि 2 गडी बाद. मला 1 शॉट आहे, मग हा या चेंडूवरती धाव दिली नाही जाणार. एकही धाव, इथून 1 धाव कॅन्सल करण्यात येईल. 5च धावा.
5च धावा फलकावरती लागल्या गेल्यात. 1 शॉट आहेत सध्या आपण बघतोय. आणि तिथून आपण जर बघितलं तर हा डॉट बॉल येतोय. शेवटचा चेंडू इथून डॉट बॉल येत असताना आपण सध्या बघितलं जातंय. संजय घरत नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल आणि जर बघितलं तर स्ट्राईक एंड वरती जात असताना आपल्याला पाहायला भेटेल, कारण षटक समाप्त झालंय. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटक हाताळायचे आहेत. 5 मिनिटांमध्ये तुम्ही 1 षटक हाताळलंय. आता उर्वरित 15 मिनिटाचा खेळ शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये. कालच्या दिवसामध्ये जबरदस्त खेळ पाहायला भेटला कांदरपाडा मास्टर या संघाचा. आणि आज मात्र जर विचार केला तर आज तीच स्थिती सध्या पाहायला भेटते, कारण पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धावा खर्च केल्यात आणि 2 गडी बाद करण्यामध्ये यश आलंय. अविनाश आपण बघतोय सध्या गोलंदाजी मार्क वरती येत असताना. चला मैदानाच्या आतमध्ये वेळ जातोय प्लीज. चला गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज सज्ज व्हायचा आहे. संजयने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस टाइम झालाय फटका, पण तिथून क्षेत्ररक्षक यष्टीरक्षक येतील या चेंडूवरती आणि तिथून पहिला बॉल डॉट बॉल हाताळताना फलंदाज आपल्याला पाहायला भेटतोय. 5 धावा सध्या फलकावरती लागल्या गेल्या. चेंडूचा खेळ होतोय 7 मध्ये 5 बनवल्यात बाताने मास्टर या संघाने. हो पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पण बॅट आणि चेंडू संपर्क नाही होत आहे. इथून मास्टर माइंड गोलंदाजी होते. मास्टरचे खेळाडू आहेत पण गोलंदाजी मास्टर माइंड पाहायला भेटते सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये. चांगला चेंडू पडल्यानंतर हलकासा खाली राहतोय आणि त्यामुळे या चेंडूवरती कुठल्याच प्रकारचा मोठा फटका खेळू दिला जात नाही. सध्या संजय घरत आहेत आणि संजय घरत मोठे फटके मारण्यासाठी जाणले जातात पण रोखलं गेले. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. गोलंदाज जर विचार केला तर अविनाश याच्या मार्फत. या षटकातील 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज आणि इथून जर बघितला तर चांगला चेंडू हाताळला जातोय. जबरदस्त चेंडू वाईड लाईन वरती चेंडूला पिच केलं गेलंय. ऍक्शन रिप्ले मध्ये सुद्धा बघू शकतात. शॉर्ट रनअप आहे. 4 ते 5 पावलांचा रनअप आहे पण इथून चांगला चेंडू, जबरदस्त चेंडू. हो 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 काय घडतंय. इथून लेग स्टंपला सोडून जाणारा चेंडू होता. वाईट चेंडूचा इशारा येतोय. रिॲक्शन आणि सध्या कॅमेरामॅन आपण बघितलं तर प्रवीण पाटील असेल, बाबूदादा असतील आणि त्यांच्या हस्ते ही रिॲक्शन सुद्धा बघितली जातील. डीबीच्या माध्यमातून बरेचसे व्हिडिओज या स्पर्धेमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला भेटलेत. धावसंख्या 1 ने भर होते. फलकावरती धावा लागल्या जातात त्या म्हणजे 6 धावा. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत पूर्ण होतोय. डॉट बॉल सध्या पाहायला भेटले जातात. वेट केलं, वॉच केलं, चेंडूला फेकून दिलंय. हो काय घडतंय. इथून मला वाटतं की प्रेक्षकाने दर्शवलंय सध्या मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षक आहेत. प्रेक्षकांनी तिथून आपण जर बघितलं तर षटकार आहे. मला वाटते प्रेक्षक आहेत. लाईन वरती पाय आला होता आणि इथून जर बघितलं तर शेवटच्या क्षणाला हा निर्णय होतोय चेंज आणि चेंडूच जातोय सीमारेषा पार. युट्यूबच्या माध्यमातून होईल नक्कीच. आपण जर बघितलं तर यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. गोलंदाज क्षेत्ररक्षक चेंडू खाली पाहायचा. झेल सुटला जातोय आणि संजय घरतचा झेल सुटल्यानंतर या चेंडूवरती धावा येतात 2 आणि या 2 धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते. संघ पोचतोय तो म्हणजे 14 धावेवरती. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये बघू शकता, कारण जर आपण बघितलं ना तर इथून षटकार पाहायला भेटतोय. इथून चेंडूचा जर बघितला तर शरीरावरती चेंडू आदळला जातोय. नक्कीच आपण जर बघितलं तर मान्यवर आमच्या या व्यासपीठाच्या दिशेने येत असताना आदरणीय व्यक्तिमत्व माझे महापौर म्हणून ज्यांना आपण पाहिलं ते आदरणीय रुपेश जाधव साहेब यांचं या ठिकाणी आगमन होताना पाहायला मिळतात. त्यांच्या जोडीला संतोषजी चौधरी साहेब नाना यांचंही आगमन सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर आपल्या या मंचाच्या दिशेने आपण होत असताना पाहू शकतात. सर्व सन्माननीय अतिथी, त्या सर्व सन्माननीय अतिथींचं या ठिकाणी आपल्याला शुभ आगमन होताना पाहायला मिळतात. मान्यवरांचं करूयात आपण सहर्ष स्वागत.
आगतम स्वागतम सुस्वागतम सर्व मान्यवरांचं पण या ठिकाणी सहर्ष स्वागत असणार आहेत. मॅच सुरू आहे, सध्या महत्वाची मॅच सुरू आहे, फायनलची मॅच सुरू आहे आणि मैदानावरती फायनलचा हा काउंटर अटॅक सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल कळण्याचा प्रयत्न होता, तिथून धावा मैदानावरती धावत आहेत. दोन धावा मैदानावरती घेण्याचा प्रयत्न धावसिंग या धावफलकावरती जाऊनही पोहोचलेत. तर 2 ओव्हरचा खेळ संपला, 2 ओव्हर नंतर धावा आहेत धावफलकावरती 18ला 2 विकेट आहेत. इथून 2 ओव्हरचा खेळ मैदानावरती अजूनही येणं बाकी आहेत. 2 ओव्हर मध्ये काय घडेल काय बिघडेल याची चर्चा सध्या रंगणार आहेत. तोपर्यंत एक ब्रेक मध्ये एक सुपर हिट सॉन्ग. चला मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज व्हायचा आहे, कारण इथून 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आमच्या व्यासपीठावरती सध्या मान्यवर आहेत आणि मान्यवर या मॅचचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला भेटतात. सध्या डीबीएनच्या माध्यमातून ही स्पर्धा 2 दिवस आपण ही स्पर्धा बघतोय आणि चांगल्या प्रकारची क्लिअरिटी आपण बघितले जाते. बरेचसे चांगल्या प्रकारचे ग्राफिक्स त्यांच्याकडनं आपण बघितले गेलेत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज विनोद सज्ज होईल आणि सध्या तरी जर विचार केला तर 40 ते 45 धावेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल बाथाणा मास्टर या संघाचा. इथून आपण जर बघितलं तर या मंडळाचे उपसेक्रेटरी संदीप पाटील सध्या आहेत आणि या सध्या तरी जर विचार केला तर इथून डॉट बॉल येत असताना आपल्याला पाहायला भेटतोय. पहिला चेंडू इथून डॉट येत असताना धावा धावफलकावरती लागले गेल्यात 18 धावा. पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज चेंडू हाताळेल तो म्हणजे दुसरा. इथून स्टेप आउट केलंय, चेंडूला फेकून सुद्धा दिलंय, आउट ऑफ द पार्क, षटकार. धन्यवाद आणि इथून मात्र प्रेक्षकांनी झेल टिपलाय आणि सध्या आमच्या व्यासपीठाच्या दिशेने धावत येत असताना पाहायला भेटतात. सध्या विजयजी पाटील असतील त्यांनाही विनंती असेल की त्यांच्याकडनं 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे. तिथून आपण जर विचार केला तर हे प्राइज लागलं होतं सकाळी, पण संध्याकाळी ते प्राइज इथून बॅकफुटला गेलं, इथून कट केला गेला. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे, चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण होईल आणि या चेंडूवरती येईल 1 धाव आणि 1 धावेने धावसंख्या बलकावरती. आता मात्र जर विचार केला तर संघ पोहोचतोय 25 वरती. इथून जर विचार केला तर निलेशजी दळवी यांच्याकडनं त्या प्रेक्षकांसाठी पारितोषिक दिलं जातंय. 200 रुपयाचा सध्या कॅश प्राइज असेल आणि मला वाटतं की 2 तासापासून तिवारी आहेत. तिवारी यांना विनंती असेल की आपण व्यासपीठाच्या दिशेने यायचं आहे. इथून जर विचार केला तर सध्या तरी वाईट चेंडूचा इशारा येतोय आणि नक्कीच प्रशांत बाविस्कर साहेब सुद्धा असतील, त्यांनाही विनंती असेल की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. तिवारी आलेत, तिवारी यांना विनंती असेल की आपण थोडंसं वरती बसायचं आहे आणि सध्या प्रयत्न सुरू आहेत. यावेळी मोठा फटका, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, झेल पकडला जातोय आणि इथून संजयला परतावं लागतंय. संजयचा खेळ, कारण झेलला टिपलाय झेल बा. इथून या षटकातील जर विचार केला तर 4 चेंडूचा खेळ पूर्ण होतोय आणि 4 चेंडूंमध्ये दोन्ही चित्र घडले, म्हणजे षटकारही आलाय आणि गडीबादही आलाय. मैदानाच्या आतमध्ये या 4 चेंडूंमध्ये धावा खर्च केल्यात. आतापर्यंत 8 धावा, संघ पोहोचलाय 26 वरती. नवीन बॅटर आपण जर बघितलं तर राजेश गरत आपल्याला पाहायला भेटतात. सध्या स्ट्राईक एंड वरती येतील. मैदानाच्या आतमध्ये 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये. चला प्लीज थोडं घाई करा. मला वाटतं की या 3रा षटक सध्या मार्गस्थ आहे आणि 3ऱ्या षटकातील वेळ थोडीशी संपत आलेली आहे.
राजेश गरज सध्या स्ट्राईक एंड वरती आपल्याला पाहायला भेटतोय. आता संध्याकाळचं सत्र हवेचा झोत पूर्णपणे शांत झालेला आहे. मैदानाच्या आतमध्ये जर तुम्हाला फटकेबाजी खेळायची असेल तर तंत्रशुद्ध आणि ताकद लावले, नजाकत आणि त्यानंतर ताकद. चेंडूला फेकून दिले सीमारेषा पार आणि तिथून झेल सुद्धा सुटला जातोय. प्रेक्षक आहेत, प्रेक्षकांच्या मार्फत झेल सुटला जातोय आणि सध्या तिवारी पण आहेत. तिवारी वाट बघतायत झेलची, पण नाही आले त्यांच्यापर्यंत. आपण षटकार होतोय आणि षटकाराने धावा फलकावरती धावा लागल्या जातात. 32 धावा सध्या फलकावरती लागत असताना आपल्याला पाहायला भेटल्या. नक्कीच सध्या आपण बघतोय लागोपाठच्या 3 चेंडूवरती 3 षटकार येतात. रुपेश जाधव माजी महापौर यांच्याकडनं 2000 रुपये कॅश प्राइज. इथून फटका फसलाय. क्षेत्ररक्षक विकास येथील या चेंडूला टिपला जातोय विकासच्या मार्फत झेल आणि गडी बाद. धन्यवाद डीजे. चला योगेश विनंती असेल की आपण थोडंसं स्पीडअप मध्ये यायचं. योगेश विनंती असेल. मैदानाच्या आतमध्ये इथून जर विचार केला तर षटकार आल्यानंतर कमबॅक केला जातोय गोलंदाजा मार्फत आणि तिथून मैदानाच्या आतमध्ये जर विचार केला तर 3 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. गोलंदाजी मार्कवरती किरण आपल्याला पाहायला भेटतोय. शेवटचं हे षटक आहे. धावसंख्या धावफलकावरती लागले गेल्यात. भाताने मास्टर संघ पोहोचलाय 32 वरती. आता या 6 चेंडूंमध्ये किमान 12 ते 15 धावेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेल, कारण दोन्ही संघ बघितले तर तितक्याच ताकदीचे आहेत. इथून जर विचार केला तर कांद्रापाडा मास्टर संघ या धावा बनवू शकतो, कारण कालच्या दिवसामध्ये त्यांचा खेळ चांगल्या पद्धतीने पाहायला भेटलाय. आज मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय, कारण शेवटच्या 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आणि नक्कीच माहिती येते आमच्यापर्यंत की या हंगामामध्ये 2024 मध्ये 2 पारितोषिक प्रथम क्रमांकाची पटकावल्यात. चांगला चेंडू खोलवर टप्प्याचा हाताळला जातोय आणि इथून गती, या गोलंदाजाकडे गती आहे आणि चांगल्या पद्धतीने चेंडू हाताळले जातात. सध्या मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी होते. पहिला चेंडू इथून डॉट बॉल येत असताना आपल्याला पाहायला भेटतोय. धाव संख्या होती ती 32 धावा. कालचं हे चित्र आहे. सध्या 32 लागलेत फलकावरती. यावेळी चेंडू जातो लॉंग ऑफला. डिपोरती क्षेत्ररक्षक आहे, पाहायचा आहे. इथून क्षेत्ररक्षक फंबल होतोय आणि चेंडू नाही थांबणार. चेंडू जातो सीमारेषा पार, चौकार. आपण सध्या लॉंग ऑनला बघितलं तर अजय पाटील आहेत. अजय पाटीलच्या माध्यमातून चांगल्या प्रकारचे दोन झेल टिपले गेलेत आणि तिथून लॉंग ऑफला चांगला फटका. 6-4 धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते. 36 धावा फलकावरती लागत असताना शॉर्ट ऑफ लाईन चेंडूला दिशा दिले. कुठलाही क्षेत्ररक्षक डीपवरती नाही आहे. क्षेत्ररक्षक इथून पाठलाग करतो पण चेंडू नाही थांबणार. चेंडू जातो सीमा रेषा पार, चौकार. धन्यवाद डीसे. मैदानाच्या आतमध्ये कांद्रपाडा संघाचा जर विचार केला तर या हंगामामध्ये प्रथम क्रमांकाचं 1 पारितोषिक, द्वितीय क्रमांकाचं 1 पारितोषिक आणि तृतीय क्रमांकाचं 1 पारितोषिक सध्या या 2024च्या या हंगामामध्ये चांगली कामगिरी केली आणि आजही या मैदानावरती कुठल्या क्रमांकाचं पारितोषिक पटकावेल, कारण हा क्रिकेटचा खेळ आहे. सध्या आपण जर विचार केला तर भाताने मास्टर संघ पोहोचलाय 40 धावेवरती. पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न पण यष्टीरक्षक आहे तर इथून फेकी होते खराब आणि इथून जर विचार केला तर या चेंडूवरती येते 1 धाव आणि 1 धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते. 41 धावा फलकावरती लागत असताना शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. समोर बॅटर जर बघितला तर योगेश आहे. योगेश या संघाचा हार्ड हिटर फलंदाज आहे. मग त्याच्या बॅटमधून मोठा फटका पाहायला भेटेल का? सध्या आवश्यकता आहे. मैदानाच्या आतमध्ये भाताने मास्टर संघाला आवश्यकता आहे, पण इथून कांद्रपाडा मास्टर संघाला चांगला चेंडू हाताळण्याचा प्रयत्न तर केला जातोय पण चेंडूला फेकून दिलंय सीमा रेखेच्या बाहेर. योगेश मी म्हटलं होतं हार्ड हिटर फलंदाज, त्याच्या बॅट मधून येतोय दमदार षटकार. पाटलांचा बैल गाडा गाडा त्याने घाटात केला हिरडा.
धन्यवाद डीजे. सध्या आपण तिवारी यांना बघतोय, आहेत तिथे प्रेक्षक आहेत सध्या तिवारी, पण झेल टिपण्याचा प्रयत्न त्यांच्या आवाक्याच्या बाहेर होता. हा झेल जर आपण बघितला तर स्क्वेअर लेग आणि काऊ कॉर्नरच्या मधल्या रिजन मधून गेला आणि तिथून या 6 धावेने धावसंख्या बलकावरती लागली होते. 47 धावा. पुन्हा एकदा लॉंग ऑफला दीपवरती क्षेत्ररक्षक चेंडू खाली इथून परतावा लागेल आणि शेवटच्या चेंडूवरती येतय, गडी बाद होतोय. धावसंख्या 47 वरती असताना संघ पोहोचलाय बाताने मास्टरचा संघ. इथून येणारे 24 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 24 मध्ये विजयासाठी 48 धावेची आवश्यकता आहे. 12च्या सरासरीने फलंदाजी करायची आहे कांदरपाडा मास्टर संघाला, पण या धावा रोखल्या जातील का? मैदानाच्या आतमध्ये जातोय आपण डीजे कडे आणि एक तो एक सुमधुर संगीत. नंबर 1 चा आपल्या गावचा हाय बैल जोडा, लाखात नंबर 1 चा आपल्या गावचा हाय बैल जोडा. या ठिकाणी सन्मान आपण करणार आहोत. माजी महापौर आपण सर्वांचे लाडके आदरणीय व्यक्तिमत्व रुपेजी जाधव साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांचं स्वागत सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. नुकताच आपण आचोली प्रीमियर लीग आपण या मैदानावरती पाहिली होती. आचोली प्रीमियर लीग मध्ये ततासू ग्रुप 3987 ही संघ पाहिला, ततासू ग्रुपचाही संघ आपण पाहिलात. आदरणीय व्यक्तिमत्व रुपेजी जाधव साहेबांचा सन्मान आहे, तो सन्मान मात्र या ठिकाणी केला जातोय. माजी नगरसेवक आदरणीय वैभवजी पाटील साहेबांचे शुभ हस्ते, माजी सभापती आदरणीय अतुलजी सालुंके साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचाही लगेचच सन्मान मात्र या ठिकाणी केला जाणार आहे. आदरणीय व्यक्तिमत्व अतुलजी सालुंके साहेब त्यांचा या ठिकाणी सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर आपल्यामध्ये उपस्थित असलेले आपण पाहिलं तर आदरणीय व्यक्तिमत्व माजी नगरसेवक म्हणून आपण ज्यांना पाहिलेलं चंद्रकांत गोरिवले साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. माजी नगरसेवक आदरणीय चंद्रकांत गोरिवले साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. चंद्रकांतजी गोरिवले साहेबांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. एक गोड व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतात सध्याच्या घडीला आपल्या व्यासपीठावरती आहेत. स्पर्धेची आठवण म्हणून त्यांना सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर माजी नगरसेविका सौभाग्यवती रेश्मा जाधव मॅडम आपल्या व्यासपीठावरती आहेत. त्यांचाही आपण लगेचच सन्मान या ठिकाणी करतोय. रेश्माजी जाधव मॅडम आहेत, त्यांचा सन्मान आहे, तो सन्मान या ठिकाणी केला जातोय. आपण पाहू शकता सन्मान चिन्ह आणि स्पर्धेची आठवण म्हणून हे पुष्पगुच्छ मात्र या ठिकाणी दिले जात आहेत. पुन्हा एकदा मनापासून आभार आम्ही व्यक्त करू आदरणीय व्यक्तिमत्व रुपेजी जाधव साहेब माजी महापौर ज्यांना आपण पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर माझे सभापती आदरणीय अतुलजी सालुंके साहेब आपणही आलात त्याबद्दल आपलेही मनापासून आभार आहेत. चंद्रकांतजी गोरिवले साहेब आपलेही मनापासून आभार आहेत. त्याच्यासोबत आपण पाहिलं तर माझी नगरसेविका रेश्मा जाधव मॅडम असतील, आपलेही मनापासून आम्ही आभार व्यक्त करू. आपण मोलाचा वेळ कुणाला मिळत नाही, वेळ काढावा लागतो, मोलाचा वेळ आपण काढलात त्याबद्दल आपल्या मनापासून आभार आहेत. मॅच सुरू होईल, त्यांच्या जोडीला भूपेंद्रजी पाटील साहेब माझे नगरसेवक, वैभवजी पाटील साहेब माझे नगरसेवक आपल्याला पाहायला मिळत आहेत. मॅच इंटरेस्टिंग कहाणी आहेत. मॅचला सुरुवात होईल तोपर्यंत डीजे कडे बोलूयात, एक संगीत घेऊया आणि येऊयात फायनलच्या मॅचच्या दुसऱ्या इनिंग कडे. चला सामना सुरू करा, मॅच सुरू करा. सध्या व्यासपीठावरती आपण पाहिलं तर सर्व सन्मान्य अतिथी आहेत, त्यांचंही आपण सहर्ष स्वागत करतो. मथुराताई पेडवे मॅडम आहेत, माझी नगरसेविका आदरणीय संतोषजी चौधरी नाना यांना सध्या आपण व्यासपीठावरती पाहतात. माझे नगरसेवक केशवजी पाटील साहेब सध्या आपल्या व्यासपीठावरती आहेत. चला आता सातत्याने ही गोष्ट अलाउन्समेंट नाही होणार, तर कॉमेंट्री करण्यापेक्षा 20 मिनिटं सांगणं तेच बरं आहे. 20 मिनिटं तुम्हाला दिलेली आहेत, 20 मिनिटांमध्ये तुम्ही षटक टाकायचे आहेत मैदानावरती.
नाही टाकली तर कदापि उशीर होणार आहे. पॅनल्टीचा सामनाही करावा लागणार आहे. जे सहकार्य आई भावदेवी कांदारपाडाने केलेले आहेत ते सहकार्याची अपेक्षा आता इथून मैदानावरती जय महाराष्ट्र मास्टर्स भाताना संघाच्या वतीने देखील असणार आहेत. मॅच रंगतदार होईल का? प्रेक्षकांना रंगतदारच हवे आहेत ना. प्रेक्षकांना काय हवे आहेत? प्रेक्षकांना रंगतदार मॅच हवे आहेत. जयदीप कासार पहिलाच बॉल, पहिल्या बॉलवरती आक्रमण, हल्ला चढवला पहिल्या बॉलवरती, बॉल चालला सीमारेषेच्या जवळ, एकला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, भाग मिल्का भाग. आता मैदानावरती तेच सांगतायत. दोन 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 रन आल्यात पहिल्या बॉलवरती. आपण पाहिलं तर 2 धावा आल्यात. चला प्रेक्षकांनी कॅच घेतलं त्यांना पारितोषिक आहेत. निलेश दलवी साहेब यांच्या माध्यमातून 100 रुपये आणि विजयजी पाटील यांच्याकडून पारितोषिक असणार आहेत. चला तिवारी आपण या इथे अगेन्स्ट द स्विंग, अगेन्स्ट द टर्न, खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही झाला. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू मैदानावरती फेकला गेलाय. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळत आहेत. डॉट इथून 1 नंतर, तिथून 2 नंतर डॉट. काही दाग अच्छे होते, काही दाग बोरे भी होते. वाघवादेवीचे सर्व मास्टरचे खेळाडू विनंती सर्वांनी समोर यायचे. फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडूला मात्र कळला गेलाय. विजयजी पाटील यांच्या माध्यमातून बाहेर घेतलेल्या प्रेक्षकाला पारितोषिक असणार आहेत. तिवारीला पारितोषिक आपण देणार आहोत. धावा दफलकावरती आता 2 ने वाढले गेलेत. धावसंख्या दफलकावरती जाऊन पोहोचताय 4 धावा. हवा प्रचंड आहे, थंडी थोडी आता जाणवते प्रत्येकाला, हुडहुडी होत आहेत. पण आता थंडीमध्ये कडक षटकार लागले तर आणखीन मजा येईल. प्रत्येकाला तेच हवं आहे ना, कडक षटकार लागले तर मजा येईल, म्हणजे मॅच पाहण्यासाठी मजा येईल. पण आता सध्या उन्हाळ्याचं सत्र आहे आणि खरं करताना पावसाळ्याचं सत्र आहे, म्हणजे पावसाळा कधी येतो असं सत्र आहे. बॅकफुटला गेले, स्लाइस केला बॉलला, क्षेत्ररक्षक आहेत तिथून मात्र बॉलवरती येत आहेत. 1 रन तर मिळवलं. दुसरा साठी प्रयत्न सुरू आहेत. दुसरी धाव देखील कंप्लीट होईल. प्रयत्न 3ऱ्या रनसाठी केले जात आहेत. 3 साठी प्रयत्न मैदानावरती सुरू आहेत. तिथून आता मैदानावरती विकेट गमवावी लागले. फलंदाज बाद गॉन. थैंक यू तिवारी, आ जाओ, आपके लिए पारितोषिक, आपके लिए इनाम है यहाँ पर. धावा दफलकावरती लगावले गेल्या संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला तिवारी येतात, तिवारीला आपण बक्षीस देणार आहोत. विजय पाटील यांच्याकडून ही पारितोषिक असणार आहेत. झेल घेतलाय विजयजी पाटील आहेत, त्यांच्या माध्यमातून आपण देणार आहोत 100 रुपये. आणि दुसऱ्या बाजूला निलेशजी दलवी यांच्याकडून 100 रुपये असणार आहेत. मी अतुल सालुंके साहेब यांना विनंती करतोय आपण तिवारी यांना देऊयात. आता तिवारीला 200 रुपये भेटलेला आहे, मग तिवारीला प्रश्नही विचारावा लागणार. चला शब्द विचार ना, म्हणून मी इथे आलोय. नाही त्याच गोष्टी मला विचारायच्या म्हणून मी इथे आलेलो आहे. मैच सुरू है मैदानावरती, सामना सुरू है. कैमरा समोर जाइल. तिवारी 2 मिनट अभी 200 का इनाम मिला है. दोपहर से आप यहाँ पर मैदान पर हो, कैसा लग रहा है 200 रुपये मिलने के बाद? अभी इसका क्या करना चाहेंगे? बहुत खुश हूँ मैं, बहुत अच्छा लगा मेरे को कैच पकड़ के. धन्यवाद कमेटी. अभी आज संडे में कुछ धमाल होएगा. 200 मिला है और 200 मिलेगा, मतलब ये 200 से चिकन आ सकता है और 200 मिला तो आधा किलो मटन आ सकता है. और सेलिब्रेशन होगा क्या? ओनली प्योर वेज. प्युअर वेज है. आता भाजीपाला तर येईल तसा. मैदानावरती जाऊयात. इंटरेस्टिंग कहाणी होती. विकेटही आलाय, फलंदाज वादही झालाय. डीजे कडे जाऊयात. पाटलांचा बैलगाडा, पाटलांचा बैलगाडा, गाडा त्या घाटात गेला हिरा. पाटलांचा बैलगाडा, गाडा. थँक्यू. आता तिवारी एवढा खुश झाला ना की तो बाहेर जाऊन नाचायला लागलाय. मग 200 मिळालेले आहेत ना, मग नाचायला लागलायत. पण 200 अजून 200 भेटले ना, मग खुर्चीवरती उभं राहून पण नाचेल ना. कष्टाचे आहेत पण ना, आता अजून 200 भेटलं, खुर्चीवरती उभं राहून नाचेल ना. मग खुर्ची तुटली तर आयोजकांना ती देखील भरून द्यावी लागेल. तोही प्रश्न आहे. धावा धावफलकावरती लगावले गेले संघाची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. टीमची टोटल रन धावफलकावरती पाहायला मिळतात 7. 1 ओव्हरचा खेळ संपलाय. 7 धावा धावफलकावर, 1 बॉल बाकी आहे. धावा 7 आहेत. गोलंदाज मैदानावरती पुन्हा
फटका खेळलाय, पाठीमागे खेळलाय क्षेत्ररक्षक. आपण पाहिला फाईन लेगच्या चेंडूवरती धावतोय. एक रन मैदानावरती कंप्लीट. दुसरा रनचा प्रयत्न, दुसरी रन मैदानावरती कंप्लीट करण्या अगोदर तिथून मात्र आणखीन एक विकेट गमवावी लागलंय. फलंदाज परततात तंबूच्या दिशेने. अजय यांनाही परतावं लागलंय माघारी. धावसंख्या धावफलकावरती लगावले गेले आहेत. 8 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आमचे आदरणीय व्यक्तिमत्व खऱ्या अर्थानं ओटा गँग म्हणून आपण त्यांच्याही खास करून त्या थँक्यू. धावा धावफलकावरती आहेत. इथून आपल्याला पाहायला मिळतात धावा आहेत 7. सेबेंद्र नोंदी बोर्ड लगावले गेलेत. 1 ओव्हरचा खेळ संपला गेलेत. चला बॅट्समन मैदानावरती यायचं, लवकरात लवकर यायचं. आदरणीय अनिलजी पाटील साहेब आपल्या या ठिकाणी दाखल झाले. त्यांचं नाव आम्ही घेणारच आहोत. अनिलजी पाटील साहेब उद्योजक आहेत. विनंती असेल आपण व्यासपीठावरती सर स्थान पण व्हायचे. हॅट्रिक साठी आता आल्या श्रेणी 1000 रुपयाचा पारितोषिक लावलाय. विकेट हॅट्रिक बॅटिंग मध्ये जर षटकाराची हॅट्रिक कंप्लीट केली तर 1000 रुपयाचा पारितोषिक असणार आहेत. आदरणीय व्यक्तिमत्व अनिलजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून असणार आहेत. चला आपण लगेच व्यासपीठावरती स्थान बनावा. पुढचा बॉल फटका खेळला बॅटची. नवीनचा कॅच सोडलाय. नवीन नाही, नवीन जुना आहे. मग कालही म्हटलं होतं नवीन नाही, नवीन जुना आहे. पण नवीन जर मैदानावरती चालला ना मग ते ओल्ड इज गोल्ड. पुन्हा जुनं ते सोनं होणार आहेत. आणि नवीनकडे क्लासिकल स्ट्रोक खेळण्याची क्षमता आहेत. नवीनकडे बॅटिंग करण्याची क्षमता आहेत. कालच्या दिवसामध्ये देखील आपण या मैदानावरती त्याला पाहिलं आहेत. मोठमोठ्या मॅचेस काल त्याने जिंकून दिल्या होत्या. तो नवीन मैदानावरती आहे. धावफलकावरती संघाच्या एकूण धावा 7. पुढचा बॉल संजय गरत पुन्हा एकदा खेळल्या फटका छानरित्या खेळायचे चेंडू मात्र आपण पहिल्या गॅप मध्ये निघून चालला. 1 रन तर इझिली घेतली गेलेत. दुसऱ्याच्या प्रयत्नासाठी वळायचे आहेत. दुसऱ्यासाठी मैदानावरती वळले गेलेत. तिथून मात्र रेस लागले. 2 रन मैदानावरती येत आहेत. धावसंख्या धावफलकावरती लगावल्या गेल्यात 9 धावा. धावसंख्या 9 धावा आहेत. 9 लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर 1.2 ओव्हर्स. फटका खेळलाय नवीन. सुंदर स्ट्रोक खेळलाय. क्षेत्ररक्षक डीप मधून बॉल वरती येतात. नाही थांबणार बॉल. नवीन यांच्या बॅट मधून चेंडू निघून गेलाय सीमारेषेच्या पार. चौकार. कुणाला घाबरत नाही. वन साइड हीरो है यो, वन साइड हीरो है. कोण आज मैदानावरती वन साइड हिरो होईल याही प्रश्न आहेत. कुठला संघ कुठला खेळाडू मैदानावरती होईल याची चर्चा रंगणार आहेत. धावा धावफलकावरती 13 धावा. फटका खेळलाय. समोर खेळलाय. वॉट शॉट चिप शॉट म्हणता येईल. नवीन यांच्या बॅट मधून क्षेत्ररक्षक तिथून मात्र प्रीतम मैदानावरती चेंडूवरती वेगाने येत आहेत. प्रीतम किन यांना सध्याच्या घडीला परत बॉल अडवले गेले. 2 धावा मैदानावरती पूर्ण होतील. 2 धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती वाढली गेली. धावसंख्या धावफलकावरती 15. समीकरण जाणून घेऊयात. येणारे बॉल आहेत 14 आणि 14 बॉल मध्ये 33 धाव्यांची गरज आहे. 33 रन अजूनही मैदानावरती बनवायचे आहेत. निलेशजी वालके साहेब यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती येऊन स्थान पण व्हायचे आहेत. 14 चेंडू मध्ये 33 धावा. फटका छान खेळला. पुन्हा डाऊन साइडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक राजेश यांच्या हातामधून झेलला. धरतीला दान. कॅचेस विन द मॅचेस. पकडो कॅच जीतो मॅच छोडोगे कॅच. आरोग्य मॅच हे क्रिकेटचं रहस्य आहे. इथे सोडलाय झेल. मैदानावरती मिळालं जीवनदान. 12 मध्ये 31 ची गरज आहे. या बॉल वरती इथून 13 मध्ये 31 आहेत. 12-31 नाही तर 13-31 आहेत. उलटा पुलटावाला मामला आहेत. 31-13 13-31. काय घडेल, कशा प्रकारे घडेल चर्चा सध्याच्या घडीला रंगलाय.
आचोळीची नगरी आपण पाहता जिथे सुरू असलेला क्रिकेटचा रणसंग्राम 40+ आयोजन आणि 40+ माध्यमातून आपण पाहता ती स्पर्धा वाघवा देवीच्या माध्यमातून फटका खेळलाय छानरीत्या खेळलाय क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतात वेगाने पुढे 1 रन मैदानावरती घेण्यामध्ये यशस्वी दुसऱ्याच्या प्रयत्नासाठी वळाल्यात दुसरी धाव देखील यशस्वीरित्या कंप्लीट तिथे होताना पाहायला मिळणार आहेत आता समीकरण मैदानावरती बनले गेले आहेत 12 बॉलचा खेळ आहेत आणि 12 बॉल मध्ये 29 धावांची मैदानावरती गरज आहे राजा मला नऊवारी साडी पाहिजे नको मला बंगला नको गाडी पाहिजे राजा मला नऊवारी साडी पाहिजे नको मला बंगला नको गाडी पाहिजे राजा मला नऊवारी साडी पाहिजे नको मला बंगला नको गाडी पाहिजे राजा मला नऊवारी साडी पाहिजे थँक्यू चला 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 गाई करा आपल्याकडे वेलकम आहे आता घड्याळामध्ये टाइम जर पाहिलं तर 6:30 वाजून गेलेले आहेत जास्त वेळ नाही जाणार जेवढा वेळ तुम्ही घेणार तेवढा वेळ मैदानावरती फायदेशीर नाही ठरणार बॅटिंग करणाऱ्या टीमला कमी वेळामध्ये बॅटिंग करायची तर त्यांना फायदा आहेत फिल्डिंग करणाऱ्या टीमला देखील फिल्डिंग करणारी टीम तर आता विचार करते की जेवढा वेळ घेता येईल तेवढा वेळ घेण्याचा ते प्रयत्न करतायत पण जास्त वेळ नाही घ्यायचा आहे 12 चेंडूचा खेळ मैदानावरती 20 मिनिटाचा तुम्हाला अवधी दिला गेलेला आहे 12 बॉलचा खेळ शेष 12 बॉल मध्ये 29 धावांची गरज आहे आज 12-28 12-29 12-31 अशाच मॅच रंगल्यात जवळपासही गेल्यात पाहूया काय घडेल मैदानावरती 12-29 चा मॅच आहे आक्रमण करण्याचा प्रयत्न बॅट्समॅन बीट विकेट किपर बीट पाठीमागे खेळाडू आलेत फाईन लेगचे त्याने बॉलला अडवलं गेलेत 1 रन आता इथे घेतली जाईल दुसऱ्यासाठी व्हायचंय पण नाही नवीन आहे नवीन स्ट्राईक ठेवणार आपल्याकडे नवीनकडे ॲबिलिटी ती आपल्याला पाहायला मिळालेली आहे डायरेक्ट हिट या ठिकाणी झालेला आहे आता बॅट्समॅनची तर इच्छा होती बाहेर जायची पण त्या ठिकाणी पंचाने सांगितलंय 22 माध्यमातून रन आलायत आणि फलंदाज बादही झालेत माझे वांगडा नको मेरे साथ चलना गो मुंबई से खाली तुझे लेने को आए लो ये मुंबई से खाली तुझे लेने को आए लो थँक्यू बॅट्समॅनला तर बाहेर जायचंच होतं पण आउट केल्यानंतर आता सेलिब्रेशनही झालं तिथे डायरेक्ट हिट केला तर कदापि सेलिब्रेशनही झालं पण बॅट्समॅन विचार करत होते की कधी डायरेक्ट हिट होणार कधी आउट होणार हा प्रश्नामध्ये होते बॅट्समॅन थोडंसं बाहेर गेलेले आहेत नवीन बॅट्समॅन मैदानावरती आलेले आहेत आता इथून नवीन आहेत नवीन कशा प्रकारे खेळ करतील हेही पाहण्यासारखे आहेत सध्या हिम्मत आल्यात विभट ठाकूर हेमंत आल्यात आणि आमचे मित्र खास करून हेमंत ठाकूर सर जे पंचांच्या माध्यमातून नेहमी काम करत असतात त्यांच्या माध्यमातून खास करून आई भाऊदेवी आंध्रप्रदेश संघाला शुभेच्छा दिल्या गेल्यात मनापासून आपले आभार आहेत 11 बॉलचा खेळ शेष आहे 11 बॉलमध्ये 28 धावांची गरज आहे नवीन यांच्याकडे क्षमता आहे यांच्याकडे करताना अशा अपेक्षा सर्वजण आता सध्या पाहतायत फटका खेळलाय मिस्ट्रायमिंग स्ट्रोक झालाय विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसावलाय विकेटचं पतन आणखीन एक खेळाडू बाद नवीन बाद थँक्यू तिथे आपण पहिला प्रभाकर कासार बातानाचे सर्वजण आलेले आहेत मॅचचा आनंद घेत आहेत अगदी सुभाषजी कासार साहेब यांनाही सध्या आपण तिथे पाहतायत विशाल दादा आहेत तेही सध्या मॅचचा आनंद घेतात आपलं सर्वांचं स्वागत आहे 10 बॉलचा खेळ मैदानावरती शेष आणि सध्या दृश्य कॅमेरामॅनने आपल्याला कॅप्चरही केलेलं आहे कॅमेरामॅनने सध्या टिपलेलं देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत 10 मध्ये 28 थोडंसं डगआउट आता नाराज आहेत आई भाऊदेवी आंध्रप्रदेश संघाचं डगआउटच्या दिशेने आपण कॅमेरा पाहिलं प्रेक्षक वर्ग या मैदानावरती मात्र आतुरतेने वाट पाहत होता फायनल मध्ये कोण जाणार फायनलची मॅच कोण जिंकणार जिंकणार कोण जो चांगला खेळ तो जिंकणार आहे 10-28 गोलंदाज रेडी राजेशचा बॉल मिस्ट्रायमिंग स्ट्रोक खेळलाय चेंडू आणि बॅटचा संपर्क तेवढ्या प्रमाणात नाही झाला बॉल बाउंड्री लाईनच्या जवळपास चाललाय 1 रन मिळाला दुसऱ्यासाठी वळाल्यात तिथे ओहो कहाणी काय आता एका स्ट्राईक वरती 2 गाड्या आल्यात मैदानावरती तिथे फेकी केलेत आता पंचांचं बोट तिथे आपण पाहिलं तर हवेमध्ये गेलाय याने की तिथे खेळाडू आहेत ते मात्र बाद झालेले आहेत विकेट आला विकेट गमवावी लागली पहा ऍक्शन रिप्ले पुन्हा त्या स्क्रीनवरती धाव पळापळ
एकाला स्ट्राईक ठेवायची होती, दुसऱ्याला धावायचं होतं, स्ट्राईक वरती नक्की जायचं होतं, परंतु तिथून मात्र विकेट गमवावी लागलेत. इथून आता बॉलचा काही शिल्लक राहिला मैदानावरती अजूनही विचार केला तर आपण 9 चेंडूमध्ये 27 धावांची गरज आहे. थोडंसं बॅड लाईट मध्ये आपण आलेलो आहोत, त्यामुळे विनंती आहे जास्तीत जास्त वेळ नाही खर्च करणार, कमी वेळ खर्च करा विनंती असेल. खास करून टीम भाताने संघ आपण आपापल्या जागेवरती सर्व खेळाडू राहणार आहेत, सेलिब्रेशन तिथे नाही करणार आहेत. 9-27 या वेळचा बॉल आपण पाहिलं तर चांगला बॉल पाहायला मिळाला, निर्धाव चेंडू मैदानावरती येताना पाहायला मिळाला. 8 बॉलचा खेळ आहेत, 8 बॉलमध्ये विजयासाठी 27 धावांची गरज आहे. चालू असलेली मॅच आई भाऊदेवी कांदरपाडा अगेन्स्ट टीम आपण पाहिलं तर खास करून जय महाराष्ट्र भातानेचा संघ. फटका खेळला, छानरित्या खेळला गेला, चेंडू मात्र निघून जातो सीमारेषेच्या जवळ. क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने पुढे येत आहेत आणि एका वर्षामध्ये आपण पाहिलं तर या मैदानावरती खानिवडेचा संघ होता, तो चॅम्पियन राहिला होता. आता खानिवडेच्या थोडंसं बाजूला जर गाव पाहिलं तर आपण भातानेचं गावही आहे, म्हणजे खानिवडेच्या तर थोडंसं पुढे नॅशनल हायवेनं जर गेलो तर तिथून भातानेचं गावही लागतं आणि त्या भातानेच्या गावामधून आलेले सारे खेळाडू आहेत ते आज मैदानावरती सेलिब्रेशन करताना पाहायला मिळतील. धावसंख्या इथून 7 मध्ये 26. फटका छान खेळलाय, क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय, कॅच कॅरी झालाय का? कॅच जर कॅरी झाला असेल या स्पर्धेतील सर्वोत्तम झेल म्हणून म्हटलं जाणार आहेत. सुपर कॅच या मैदानावर होणार आहेत. पंचांची प्रतिक्रिया आपण पाहिली, पंचांचं बोट हवेमध्ये आहेत, फलंदाज बाद झालाय, विकेटचं पतन. महेंद्र कमाल. रंग चढ़ा है, रंग चढ़ेगा, बैंड बजा है, बैंड बजेगा, जश्न चला है, जश्न चलेगा, ये हो डगर. थँक्यू. रंग चढा हे धुंद चढेगा, बँड बाजा बारात सर्व काही आता जय महाराष्ट्र भाताने घेऊन येणार आहे. पण कॅच 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 वा पूर्ण ऍक्शन रिप्ले, रोल प्ले सध्याच्या घडीला. भरपूर काही गोष्टी आहेत आणि पंचाने सांगितलं यस डेफिनेटली फलंदाज तिथून मात्र बाद घोषित करण्यात आलेले आहेत. म्हणून म्हटलं ना मी बँड बाजा बारात सर्व काही येणार आहेत, पण आता बँड मध्ये म्हणजे नाचणारे ते 12 ते कुठे त्यांनाही बघावं लागणार आहे. खानिवड्याला उभे असतील. धावा फलकावरती 22 आहेत. 6-26. चला मैदानावरती काही करा. रंग चढ़ा है, रंग चढ़ेगा, बैंड बजा है, बैंड बजेगा, जश्न चला है. सकाळी घरून येताना सर्व पहिल्या गेअरवरती जातात, दुपार झाली का दुसऱ्या गेअरवरती जातात, संध्याकाळ झाली का डायरेक्ट टॉप गेअरला जातात, असं काही दृश्य आहे. 6-26. 6-26 समीकरण आहे मैदानावरती. विनोद नवीन बॅटर आलेले आहेत. विनोदला आता मैदानावरती ताबडतोब बॅटिंग करायची आहे. दुसऱ्या बाजूला नितीन आहेत, नितीनला 3 नाही, नितीनला 26 करायचे आहेत 6 मध्ये. फटका खेळलाय, सुंदर खेळलाय, क्षेत्ररक्षक आलाय, कॅच कॅरी केलाय जयदीप कासार घेतोय कॅच, मिळाली विकेट. आणखीन एका विकेटचं पतन. पाच बॉलचा खेळ आहे. 26 ची गरज आहे. 5-26 ची गरज आहे. 5 बॉल 26 धावेची गरज आहे. मॅच इंटरेस्टिंग वाला मॅच आहे. या बॉलवरती मोठा फटका नाही आला तर कदापि मॅच फसू शकते. पुन्हा एकदा जय महाराष्ट्र भातानेचा संघ सध्या आता तिथे सेलिब्रेशन सुरुवात झालेली आहेत. सर्व खुश आहेत, चेहऱ्यावरती सर्वांचे स्माइल यात आलेले आहेत. गोलंदाज रेडी आहेत, अक्षय आलेत. फटका छान खेळलाय, हवेमध्ये खेळलाय, क्षेत्ररक्षक पुढे चेंडूवरती नाही थांबणार. चेंडू निघून गेलाय. 1 बाउन्स सीमारेषा पार. मिळतात रन 4. मच नेटेड 4. तुझे लग्नाला व्याजी पैसे हाणले गणशी तुझे लग्नाला व्याजी पैसे हाणले गणशी. थँक्यू. 4-4 22 वाली गाणी आहे सध्या पुण्याच्या मैदानावरती. एक मोठा फटका आलेला आहे. आता 4 मध्ये 22 ची गरज आहे. पुन्हा एकदा मोठ्या फटक्यासाठी जायचं आहे. गोलंदाज रेडी आहेत. थोडस एक्स्ट्रा ऑर्डिनरी थोडस जोरात हाताळण्याचा प्रयत्न, थोडस खांद्याला जोर दिला. तिथून रन आल्यात पंच आता वळतात हळूहळू वळतात. एक्सरसाइज करतात संध्याकाळी सांगतायत. व्हाईट
वाईट +1 पुन्हा आता 2 धावा वाढलेल्या आहेत. धावसंख्या धावफलकावरती 4 बॉलचा खेळ आहेत. 4 बॉल मध्ये अजूनही 20 धावांची गरज आहे. 4-20 वाला मॅच आहेत. कोण जिंकेल नाही सांगू शकत. एखादा भविष्यवाणी काढणार आणला तरी तो सांगू शकणार नाहीत कोण जिंकेल. पण क्रिकेटचा खेळ आहेत. काही गोष्टी होऊ शकतात. एखादा बॉल जर तरला क्रिकेटमध्ये थारा नाही. चेंडूला खेळलाय, समोर खेळलाय, फटका खेळलाय क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मिळतात रन 4. चौकार. वन साइड हीरो है यो, वन साइड हीरो है, वन साइड हीरो है यो, वन साइड हीरो है. थँक्यू. 3 बॉलचा खेळ, 16 धाब्याची गरज आहे. क्षेत्र कुठलेही असो आयुष्यात कष्टाला पर्याय नाहीत. कष्ट प्रामाणिक असतील तर यशालाही पर्याय नाहीत. इथे तुम्हाला यश मिळवायचे असेल तर मैदानाच्या आतमध्ये कष्ट करावे लागतील. स्वतःला सांगावं लागेल आय कॅन डू इट. मी कुठली गोष्ट मैदानावरती करू शकतोय. माझ्यामध्ये क्षमता आहे, माझ्यामध्ये ॲबिलिटी आहेत. त्या गोष्टी तुम्हाला मैदानावरती दाखवण्याची गरज आहे. आणि विनोदही आहेत. विनोद अक्षय दोघंही आहेत. दोघांच्या बॅटमधून एक चौकार आलेला आहेत. 3 मध्ये 16ची गरज आहे. या ठिकाणी आणखीन एखादा मोठा फटका आला ना मग शेवटच्या 2 बॉलवरती आणखीन मजा येईल. एक मॅच तसा आपण पाहिलाय. भातानेचा संघ आणि भाईंदरपाड्याच्या अगेन्स्ट तो पाहिला होता. तो मॅच पाहिला होता आपण. नाही मिडल ऑफ द बॅट नाही झाला. चेंडू परफेक्टली बॅट वरती नाही आला. थोडं सॉफ्ट स्टंपच्या बाहेर टाकला बॉलला. तिथून आता एकच धाव येणार आहेत. इथून 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 2 बॉल मध्ये आता विजयासाठी 15 धावेची गरज आहे. वाघवदेवी 40+ सासोलीच्या माध्यमातून आपण पाहिलं तरी सुंदर असं आयोजन आपल्याला पाहायला मिळालं. आणि आता या स्पर्धेचा फायनलच्या मॅचचा आपण पाहिलं तरी अंतिम सत्र आहेत. त्या अंतिम सत्र आपल्याला सध्याच्या घडीला पाहायला मिळत आहेत. 2-15. चला मैदानावरती जाऊयात पुन्हा एकदा. फटका खेळलाय, ड्राईव्ह केला चेंडूला. चेंडू मात्र गॅप मध्ये तिथून मात्र निघून जातो. या चेंडूवरती आपण पाहिलं तर रन तिथून मात्र कंप्लीट करतात 2. आता विजयासाठी विचार केला. एका बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि एका बॉल मध्ये विजयासाठी रन करायचे 13 रन. शेवटचा बॉल. 13 धावेची गरज आहे. शेवटचा बॉल आणि चॅम्पियन संघ पाहायला मिळतोय. टीम जय महाराष्ट्र भाताने संघ ठरलाय या स्पर्धेचा चॅम्पियन संघ, विनर संघ पाहायला मिळतोय.